खायचं असेल तर माझ्या पाठीमागे या. इथं सुद्धा सूक्ष्म चिंतन असं आहे, याला तरी यारे लागे, देवाला गरज नाही. ध्यान देऊ नाही का, संतांनी जीवासाठी आग्रह केला, यारे यारे लहान तोर याती भलती नारी नर. देव तसं म्हणत नाही, देवाला गरज नाही. लक्षात ठेवा, देवाला तुमची काहीच गरज नाही. संतांना गरज आहे जगाच्या कल्याणा, संतांच्या विभूती. तसं देवाचं नाही. याला तरी गरज असली तरी या. विठ्ठल विठ्ठल काही मूर्ख लोक म्हणते आम्ही देवासाठी केलं. तुम्ही देवासाठी काही करत नाही, कारण देवाला तुमच्याशी काही घेणं देणं नाही. काय बोललो मी? तुम्ही देवासाठी काहीच करत नाही. तुम्हाला जे करायचं ते तुमच्यासाठी करता. पंगत जर दिली तुम्ही वारीमध्ये, तुम्ही तुमच्यासाठी. काही लोक म्हणते नाही नाही मी अन्नदान केलं, मी मंदिराला पैसे दिले. अजिबात नाही, तुम्ही तुमच्यासाठी करता. जे करताल ते तुमच्यासाठी. तुम्ही देवासाठी काहीच करू शकत नाही. का? कारण हे सगळं जग भगवान परमात्म्याने निर्माण केलेलं आहे. पहिले कोटेचे नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्याचे होते बाई. कानोबा ते रे ते रे ते तिथे एक ढालगत निर्माण झाली. पहा तिने केवढी ख्याती केली. अरे या जगाचा निर्माता भगवान परमात्मा. गवळणच एक बोलते, विश्वाचा जनिता म्हणे यशोदेशी माता. अरे या जगाचा जनिता भगवान परमात्मा आहे. आणि त्याच्यामुळं भगवान परमात्मा जनिता असल्यामुळं हे सगळं जग त्याचं आहे. तुमचं काय? विठ्ठल विठ्ठल तुमचं इथं काहीच नाही. निमित्ताचा धनी केला असे प्राणी, तुका म्हणे म्हणून व्यर्थ गेला किंवा देता देव विता नेता नेविता. येथे याची सत्ता काय आहे? येतं तुमचं काहीच नाही. प्रमाण सांगू तुम्हाला, देश वेश हे माझा माझा सहज फिर. तुमचं इथं काहीच नाही. मग कोणाचं आहे? भगवान पंडित पांडुरंग परमात्म्याचं आहे. इथं सगळं भगवान परमात्म्याचं आहे. आणि म्हणून महाराज या जगाचा चालक पालक भगवान परमात्मा आहे. तो काही करू शकतो, म्हणून काला देव करू शकतो. विठ्ठल विठ्ठल म्हणून त्यांनी सांगितलं, याला तरी यारे लागे. तुम्हाला गरज असली तरी या. कारण जीव जीवाला ज्यावेळेस आवाज देतो त्यावेळेस तो नरकात घालण्यासाठी आवाहन करतो. अलीकडे ते आहे ना ते लावणे, यान बसान भानगडी दिगे, ते नरक आहे ना. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पण संतांचं तसं नाही ना. महाराज नटखट यावे शुद्ध होणी जावे. तसं लावणीमध्ये म्हणते का ते इकडे या शुद्ध होऊन जा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पण देवाचं असं याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे. याच्यामध्ये चिंतन असं आहे, याचे 4 प्रकार केले शास्त्रकाराने. याल तरी यारे, याल तरी अवघे यारे, याल तरी मागे मागे यारे, आणि याल तरी अवघे यारे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. गुरुजी पहिलं याल तरी यारे, गरज असली तरी या. बर, याल तरी मागे मागे यारे. काय? याल तरी मागे मागे यारे. नाही नाही, मागे मागे यारे. मग लागे यारे नंतर सांगतो. याल तरी मागे मागे यारे. हा, याल तरी यारे लागे, याल तरी मागे 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 यारे. मागे मागे काय यारे? हा, बर, लागे यारे का? याल तरी लागे यारे. कारण माझ्या बरोबर या, लांब लांब जाऊ नका. बर, याल तरी अवघे यारे. एकटे येऊ नका, सगळेजण या. विठ्ठल विठ्ठल. मागे मागे या, पुढं पळू नका. देवाचं म्हणणं आहे, माझ्या माटी मागे या, पुढं पळू नका. कारण पुढं पळणारे कोण आहे? पापाचे कळप पळतील. बस, जे पापी आहे ते पुढं आहे. हो, जे देवासोबत आहे ते पुण्यवान आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. म्हणून याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे. काय देणार देव? आज देतो पोटभरी, पुरे म्हणाल तो वरी. भगवान पंडित पांडुरंग परमात्म्याकडे गोपाळांनी विनंती केली, म्हणजे देवा तू पोटभर देणार ही गोष्ट खरी आहे, पण तुझ्याकडे येण्यासाठी काही नियम आहे का? हळू हळू चाला, हळू हळू चाला, हळू हळू चाला, हळू हळू चाला, हळू हळू चाला,
पुरे पुरे मनाले 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 पुरे मनाले याल तरी यारी लागे अवघे माझ्या मागे मागे आज देतो पोट भरी पुरेल म्हणाल तो वरी. खऱ्या अर्थाने तुमची वेळ संपलेली. 12:35 झाली असते. गणेश मामाला विचारलं, त्यांनी सांगितलं अजून 10 मिनिटं बोला. त्यांनी सांगितलं म्हणून बोलतो. विठ्ठल विठ्ठल. कारण ह्या गोष्टी सांगितलेल्या चांगल्या नाही. तुम्ही म्हणले असते 12:31 कमिटमेंट केलं होतं आणि हा पुढं कसं काय चालला, त्याच्यामुळे तुम्हाला सांगितलंय की आता त्यांनी सांगितलं म्हणून बोलतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. भगवान परमात्म्याने अनेक खोडे केले. भगवान परमात्मा एवढा सुंदर राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशी कळा लोपली. भगवान परमात्मा लहानचा मोठा होत असताना एक दिवस भगवान परमात्मा यशोदेच्या मांडीवर आहे. गंमत अशी आहे, मांडीवर असताना रडायला लागला. याच्यात बोलले रडत उठला आणि एवढा रडायला लागला. लहान पोरं रडायला लागल्यानंतर किती काहूर मारते ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आई समजते, बापा समजावितो, भाऊ समजावितो, सगळे समजाविते, पण अजिबात राहत नाही. गवळण म्हणते सुद्धा एका ठिकाणी, रडते माझे बाळ ताने समजाविता राहीना. लहान काट्ट रडायला लागल्यानंतर महाराज आई कामात जर असेल, आपल्या मालकाचा जर डबा करायचा असेल आणि लहान काट्ट जर रडायचं असेल तर माणसाला असं वाटतं नरडना बघा काय केव्हा करतोय, पण तरी सुद्धा ते ऐकत नाही. असं झाल्यानंतर महाराज शेजारी बाजाराला एखादी बाई म्हणते, अगं तुम्ही तरी याला समजून पहा, काय भानगड हे पोरगं रडायला लागलं. हीच अवस्था यशोदेची झाली. भगवान परमात्मा एवढा रडायला लागला, ऐकना कोणाचं. आणि तेवढ्यात महाराज एकदाशी ती पळत आणि म्हणली, आई साहेब काय भानगड आहे, काय वैतागले एवढ्या. अगं म्हणले हा भगवान परमात्मा एवढा रडायला लागला. म्हणले काय करू मला समजना. म्हणले तुम्ही एक काम करा ना, राधेला बोलवा ना. म्हणले कोण राधा. म्हणले तुम्हाला माहित नाही का, भगवान परमात्मा आपला रात्रंदिवस ज्या राधे संघ खेळतो त्या राधेला बोलवा. म्हणले राधेला बोल, मग मला कशा सांगत तू अशी ना, जायना पळत नी ना त्याला घेऊन. विठ्ठल असं म्हणल्यानंतर महाराज अशी पळत गेले. ज्या घरी राधा राहत होती त्या घरामध्ये प्रवेश केल्याबरोबर राधेला सांगितलं, म्हणजे राधेनं ऐकल्यानंतर सांगितलं, म्हणले काय भानगड आहे, कशासाठी आली इकडं. तिनं सांगितलं, म्हणले तुझ्याकडे दुसरं काय काम आहे, मला काय एखादी वस्तू उसणी घ्यायची का तुझ्याकडनं. म्हणले मग आली कशासाठी. अगं तुझा जो लाडका आहे ना, तू ज्याच्यासोबत रात्रंदिवस खेळ खेळते ना, तो भगवान परमात्मा रडायला लागला. आणि यशोदेला मी सांगितल्यानंतर यशोदे सांगितलं, जा तूच घेऊन येते राधेला. असं म्हणल्यानंतर महाराज ती राधा घर सारीत होती. लक्षात ठेवा, राधा घर सारीत असताना
तिने हात सुद्धा नाही धुतला. तो पोचरा फेकून दिला आणि तसंच निघाली, पळत 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 निघाली राधा. मारा नंदबाबाच्या वाड्यावर आली. पहिला पाय घरात टाकणार, पहिला पाय दारात, पहिला दुसरा पाय घरात. ध्यान देऊन ऐका. घरात पाय टाकल्याबरोबर भगवान परमात्म्याची तिची नजर झाली. महाराज नजर झाल्याबरोबर ज्या भगवान परमात्म्याने काहूर माजीला होता, ज्या भगवान परमात्म्याने टाहो फोडला होता, तो भगवान परमात्मा राधेला पाहिल्याबरोबर दातडीच करायला लागला. महाराज हसायला लागल्यानंतर सगळ्या गवळणी म्हणायला लागल्या, बाई 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 बाई, हो ही राधा कोण? राधा खालच्या गल्लीत राहते, आम्ही हिच्या शेजारी राहतो, पण हा भगवान परमात्मा, हा कृष्णा आमच्याकडे कधी पाहत नाही. आम्ही त्याला आता लोक एवढं समजून सांगितलं तरी ऐकत नाही. आणि ही राधी कुठालच्या कुठं म्हणले, ही पळत पळत आली काय. आणि यांना तिने याला पाहिलं का, पाहिल्याबरोबर दातडीच काय लागला. काय म्हणले देऊन, काय ती राधा. महाराज आणि सहज मला सांगा, अशी जर एखादी घटना जर झाली तर इतरांच्या पोटात गोळी येतेच. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. असं झाल्यानंतर बाकीच्या गवळीला वाईट वाटलं. ते म्हणले, अगं आम्ही तुझ्या शेजारी ना. येशूने सांगितलं, आम्ही तुझ्या शेजारी. हे पोरग रात्रंदिवस आमच्याही मांडीवर खेळतं, पण आम्हाला पाहून काय हसत नाही, आमच्या मांडीवर काय खेळत नाही. आम्ही आतापर्यंत समजून सांगितलं, का समजून म्हणजे ऐकत नाही. असं म्हणल्यानंतर हे सगळं राधा ऐकत होती. महाराज राधेने भगवान परमात्म्याला मांडीवर घेतलं. मांडीवर घेतल्यानंतर त्यांनी असा गालगुसा घेतला देवाचा. म्हणले, किसन्या काय झालं रे रडायला. असं म्हणलं तर बाकीच्या गोळी म्हणले, वा वा वा, काय म्हणले गालगुसा काय घेतील, मांडीवर काय घेतील. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, जिथं जास्त प्रेम आहे तिथंच गालगुस्सा आहे. विठ्ठल विठ्ठल. मग ज्याचा त्याचा अनुभव करा तुम्ही, प्रपंचातला करा, बाहेर कुठलाही करा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. गाल गुस्सा घेतला. गाल गुस्सा घेतल्यानंतर मारा भगवान परमात्मा आणखी हसायला लागला. आणि मग बाकीच्या कडून असं चालत 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 जवळ आले. म्हणले, राधे खरं सांग ना, काय भानगड तू तिकडे राहती, तिथून पळत तिकडे आली. भगवान परमात्म्याला मांडीवर घेतलं. मांडीवर घेतल्याबरोबर हा भगवान परमात्मा हसायला लागला. नवे नवे तू जे सांगन ते करायला लागला. आयसा भक्ताचा अंकित, तू जसं सांगन तसं करायला लागला. काय भानगड आहे, व्हॉट इज अ मॅटर. असं म्हणल्यानंतर महाराज राधेनं उत्तर दिलं. म्हणले, तुम्हाला माहितीये हा मांडीवर खेळायला लागला, मला पाहिल्यानंतर हसायला लागला. फुकट हसायला लागला का. विठ्ठल विठ्ठल. कैलास महाराज तो फुकट हसायला लागला का. नाही, त्या राधेनं उत्तर दिलं. महाराज जसं एखादा गायक तयार होतो, तयार झाल्यानंतर ज्यावेळेस त्याचं महाराष्ट्रात नाव होतं, त्यावेळेस त्याला जर लोकांनी विचारलं, का रे काय भानगड आहे, त्याने तो सांगत असतो इंद्रायणीमध्ये किती रियाज केला, व्हायब्रेशन कसं तयार केलं, किती राग रागिने तयार केले, त्याचा वादी स्वर कोणता, विवादी स्वर कोणता, अनुवादी स्वर कोणता. एखाद्या पखवाजाला विचारलं, का रे लयच रेल्वे वाजितो, लयच मुखडे वाजितो, लयच जागा काढितो, काय भानगड आहे, सगळे युट्यूब चॅनलवर तू झळकू राहिला. मग त्यावेळी तो सांगत असतो, अरे थंडीच्या दिवसामध्ये घाम काढित होतो, फुकट आहे का ते. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. एखाद्या शेतकऱ्याला विचारलं, का हो एकरी 20 क्विंटल कापूस काढला तुम्ही, कस काय कापूस काढला. मग तो सांगत असतो, फुकट काढला का. मी काय इकडे हिंडत होतो काही इकडे बाहेर, रात्रंदिवस शेतीत राहत होतो. रात्रंदिवस महाराज त्या शेतीचं मशागत केली. कारण निवडावे तण शेती करावे जतन तुकोरायचं प्रमाणे. अरे शेती जर करायची असेल तर त्या शेतीमध्ये रात्रंदिवस राबावं लागतं. असं एखाद्या शेतकऱ्याला जर विचारलं, हे कशामुळे झालं, तर त्याचे उत्तर देत असतो. तसं महाराज राधेला विचारलं. म्हणले, अगं आम्ही तर शेजाऱ्याला राहतो, पण आमच्याकडे पाहून कधी हसला नाही, आम्ही जे सांगितलं ते त्यानं कधी ऐकलं नाही. तुला पाहून हसला कसा, तुझ्या मांडीवर खेळतो कसा. असं म्हणल्यानंतर तिनं सांगितलं, महाराज याची लागीव मंत्र जप केला, याची लागीव मंत्र जप केला, याची लागीव मंत्र जप केला, याची लागीव वेदांत पाहिला, याची लागीव वेदांत पाहिला, याची लागीव वेदांत पाहिला, याची लागीव वेदांत पाहिला, याची लागी निज धर्म अनुशीला, याची लागी निज धर्म अनुशीला, याची लागी निज धर्म अनुशीला, याची लागी
जन्मांतरी केली हे सूचना जन्मांतरी केली हे सूचना जन्मांतरी केली हे सूचना जन्मांतरी केली हे राधे हे कसं असा प्रश्न ज्यावेळेस निर्माण झाला सरळ उत्तर दिलं त्या राधेनं याची लागीव मंत्र जप केला याची लागीव मंत्र जप केला फुकट मांडीवर खेळतो का नाही याची लागीव वेदांत पाहिला याची लागीव वेदांत पाहिला फुकट असतो का याची लागी निज धर्म अनुष्ठीला याची लागे निज धर्म अनुष्ठीला सगळ्यात शेवटचं सांगितलं तिनं फुकट असतो का फुकट खेळतो का नाही याची लागी संसार तेजी लावो याच्यासाठी प्रपंचाचा त्याग केला किती त्याग केला पती सुताचा विसर पडला पती सुताचा विसर पडला तुझा मुरलीचा छंद लागला तुझा मुरलीचा छंद लागला पती सुताचा विसर पडला पती सुताचा विसर पडला तुझा पती सुताचा विसर पडला तुझा मुरलीचा छंद लागला पती सुताचा विसर पडला कारण भगवान परमात्म्याला पाहण्यासाठी त्याची मुरली ऐकण्यासाठी गवळण सकाळी सकाळी उठायची महाराज त्याला भेटायला जायचे जर जाता नाही आलं तर म्हणायचे कशी जाऊ मी वृंदावना मुरली वाजवितो काना त्याच्याजवळ गेल्यानंतर भगवान परमात्मा विचारायचा राधे हो तुला घरचे लोक आवडत नाही का तुला तुझे वडील आवडत नाही का आई आवडत नाही का नवरा आवडत नाही का अरे ज्या मुलाला तू जन्माला घातलं ते मुलं आवडत नाही का त्यावेळी ती उत्तर द्यायची पती सुताचा विसर पडला देवा माझ्या नवऱ्याचा विसर पडला मुलाचा विसर पडला का तुझ्या मुरलीचा छंद लागला अरे एवढा त्याग राधेनं संसाराचा केला म्हणून मांडीवर खेळतो विठ्ठल विठ्ठल म्हणून देवाचं सुद्धा म्हणणं आहे जर तुम्हाला त्याग करायचा असेल काला खायचा असेल तुका म्हणे सांडा घाटे तिने नका भरू पोटे माझी मर्यादित वेळ आताही संपली आणि म्हणून आता मला जास्त बोलायचं नाही वेळ सगळी संपून गेली भगवान परमात्म्याने अनेक लीला केल्या अनेक क्रीडा केल्या अनेक भगवान परमात्म्याचं चरित्र एवढे महाराज काय सांगा वेद जाणू गेला पुढे म्हणावला तुमचं आमचं काय विठ्ठल विठ्ठल भगवान परमात्म्याने मी बोलून गेलो काग वगैरे मारिले बाळपणी अवघे दैत्य खाणी बुडवली अनेक गवळण्या त्रास दिल्यानंतर बाकीच्या सगळ्या गवळणी यशोदेकडे गेले म्हणले यशोदे कृष्णाची सांगावे गोकुळी राहावे की जावे असं म्हणल्यानंतर महाराज त्या यशोदे सांगितलं म्हणजे कृष्णा अरे का खोडी करतो आपल्या घरी काय नाही महाराज भगवान परमात्म्याने सांगितलं मग मी काय करू म्हणले काय करू अरे सगळ्या गवळणी तुझे तक्रार घेऊन आल्या म्हणले काय करू आता म्हणले उद्या जाई राणा सवे घेऊन ये गोधना म्हणजे तू उद्या काय कर राण्यामध्ये जा असं म्हणल्यानंतर मला भगवान परमात्म्याने सगळ्या गोपाळांची मिठी बोलवले सगळ्या गोपाळाला सांगितलं अरे तुम्ही काय घेऊन जरी गोपाळ राहणार सारे गोपाळ रानात या भगवान परमात्मा सगळ्या गोपाळांना घेऊन रानात गेला पण तिथं गेल्यानंतर तो का नुसतं शांत बसला का मामा नाही ना मामा मारू आलासी मामा मारू आलासी मामा मारू आलासी मामा मारू आलासी अनिल अनिल
1 2 3 4 5 मामा मारू आला से मामा मारू आला से मामा मारू आला से मामा मारू आला से आपली गजासे आपली गजासे आपले गजसे आपले गजसे खेळासे मलिवत खेळासे मलिवत खेळासे मलिवत विसरा अनेक खोड्या मारती भगवान परमात्म्याने केल्या अनेक चरित्र केलं मामा मारू आलासी मामा मारू आलासी आपली गजासी मल्लयुद्ध खेळासी हे सगळं केलं आणि खेळता 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 अनेक खेळ केला विट्टी दांडू चेंडू लगोरे नाना परी खेळ मांडिये यमुनेच्या तीरी गाई गोपाळ सौंगडी बना गाई गोपाळ सौंगडी बना गाई गोपाळ सौंगडी बना अनेक खेळ खेळ हमामा पोरा मग किंवा अबगदू भक्ती बघ पोरा त्रिगुण खेळ मांडू अनेक खेळ खेळ खेळता 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 पेदे म्हणला देवा नाश्ता केला असं सकाळी म्हणले काय करत म्हणले झाली आता वेळ म्हणते अनाशी दोरा झाली आता वेळ झाली आता वेळ म्हणते आनाची काम सारोनी सकळ अवघे मिळाले गोपाळ खांदी भार पोटी भूक काय कीर्तन काय खेळायची सुख झाली आता वेळ म्हणते आणा शिदुर सगळ्या भगवान परमात्म्याने शिदुऱ्या एकत्रित केल्या सगळ्यांना महाराज कमळाकार बसवलं आणि भगवान परमात्म्याने जो काला तिथं केला तो आज काल आपण इथं संपन्न करत आहोत विव्रत वेणुम जठर पटयो सिंहवेत्रे च कक्षे वामे पानो मशून कवलम तत्फलान्युंगलेषु तिष्ठन्मध्ये स्वपरि सुहृदो हासयन् नर्मभि स्वैहि स्वर्गलोके मिशति भुभुजे यज्ञ भोग बाल केली गोपाल कृष्ण भगवान की जय. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली पहिले शिंके लाविले दुर्याभंग होईल त्यानंतर कंठीधरला कृष्णमय त्यानंतर मग ह्याची दान देगा बोलिलेली पुरे झाले समाधान ही सगळी नियमावली होईल त्यानंतर मग सूचना होईल नंतर पुढचे कार्यक्रम जे असतील ते होईल लांबविले दुनी होतो तिघाचे घरे वारे दोहीकडे मुख पसरून इकडे आवाहाती त्या धारा घ्यावे दोहीच्या कोपरात वारे दोहीकडे मुख पसरून इकडे तुका म्हणे हाती तुका निकवरे नेली का वारे दोहीकडे मुख पसरून इकडे तुका म्हणे हाती तुका निकवरे नेली का वारे दोहीकडे मुख पसरून इकडे ते धरला कृष्ण म्हणे अवघाजने प्रकाश वाटो एकामेका विश्वानिका समोर आपल्या ब्रह्मांडिका वारे दोहीकडे मुख पसरून इकडे म्हणे भूमंडळी आम्ही बळी विरगाडी वाटो एकामेका विश्वानिका समोर दान देगा देवा तुझा विसरण जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय हरे जय कुडे बेटे कुडे करा क्षमा करा महाराज उच्चारिला देता पुला करा क्षमा करा महाराज ज्ञानेश्वरा पाया पेटी करा क्षमा करा महाराज ज्ञानदेव तुकारा ज्ञानदेव तुकारा झाले समाधान तुमचे घेतले चरणी आता उठावेचे म्हणायचं नागी नारायणा सुरवाडिका कमेत सकडले केले आता उठावेचे म्हणायचं नागी गणेशा भोग गेला निवारीला लागा आता उठावेचे म्हणायचं नागी नारायणा करून आरती कृपाने उघडती आज पुरले नवस धन्य काळ हा दिवस पहा पहाव सकळा पुण्यावरचा तुम्ही बाळा आज पुरले नवस धन्य